मन मंदिरा गजर भक्तीचा. लग्न झालं असेल तर बाईला असं वाटतं सगळं दुकान माझं असावं साड्यांचं. काही चुकलं नाही, तरुणपण आहे. म्हातारपणी आता कसं सांगू बाबा, हे सुद्धा नेसायला जमत नाही. आता काय अंग झाकायचं म्हणून आपलं काहीतरी घ्यायचं वरून, एवढंच काय आमच्या, कळलं का? हां. आणि तरुणपणा तसं ज्ञानोबाराया तरुण आणि वारकरी संप्रदाय तरुणच. हां, वारकरी संप्रदाय तरुण, तरुण आहे म्हणून तारून नेणार आहे. माझं बोलणं कळलं का? तरुण आणि तर बाप शिर आहे. हां, ते तर झालेल्या माणसाच आता जाऊ नका, उतरल्यावर जा. त्याची उतरते तरी, ही एकदा चढल्यावर पुन्हा उतरत नाही. अहो आमच्या घरात 150 वर्ष उतरली नाही तर तुम्हाला काय सांगू. काय वारकरी संप्रदायामध्ये 750 वर्ष उतरली नाही, चढतेच आहे. 16 बघा म्हणजे कळेल कमी झाली का चढली. असं काहीतरी पाजलं रसायन. एक गाणं फार मोठं गाजलं होतं सिनेमातलं, जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया मैं दीवानी में मस्तानी. काय गाणं आहे बघा, जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया. काय पाजलंच माहिती नाही, पण याच्यासारखा आनंद कधी मिळाला नाही. तसं ज्ञानोबाराया तुम्ही काय आम्हाला पाजलत, काय गुटी पाजलीत. असं पाजलं की तिथून बाहेर निघूच नाही असंच वाटलं. जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया मैं दीवानी में मस्तानी. दिवानी झाले, मस्त झाले. तरुण तर मस्त झाले म्हणजे तर, तसं या ठिकाणी शब्द वापरला आत्मलीळा. काय कशाची लीळा आहे? म्हणून एवं स्वप्रकाश प्रकाशमान अवघी आत्मेनेच पूर्ण, आत्मेनेच पूर्ण. अशा लीलेमध्ये रममाण झालेले एक एक सत्पुरुष, एक एक महात्मे बरं का. हां, आपापल्या कर्मामध्ये रंगून गेलेले सावतोबा महाराज. आणि आले, अरे मला लपो, अरे मला लपो, अरे लपो, बाबाच्या मागे चोर लागले मला. अरे बापरे 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 बापरे, काय करावं आता, काय करावं. अरे पण म्हणले देवा तुला कुठे लपू, घरात लपू का बाहेर लपू? ते म्हणले अशा जागेत लपो की जिथे तू कुणी मला पाहणार नाही. ते म्हणले अशी एकच जागा आहे. काय केलं सावतोबा महाराजांनी? विळा घेतला आणि पोट फाडलं आणि पोटात जाऊन बसले आणि वरून ह्याने आपलं उपरणं बांधलं. तुम्ही लगेच शंका काढाल, एवढं पोट फाडलं, रक्त कसं आलं नाही? ते का तुझं पोट होतं? नाही, ते तुझं पोट होतं का? अरे पोट देणारा आणि रक्ताचा पुरवठा करणारा जर पोटात बसलाय तर बाहेर कसं पडेल काही? हे तरी लक्षात घ्या की कोणचीही तुलना कोणाबरोबर करायची काही जमतं का? तागडीने वजून करून सगळंच जमतं, मिळतं, पण हिऱ्याची बरोबर कुणीच करू नाही. एक वाटाणे एवढा हिरा 4-4, 5-5 लाखाचा आहे, साधा एवढा हिरा. माझं बोलणं कळलं का? एवढा हिरा. हां, मग आता मला सांगा काय किंमत आहे त्याची? जसं ज्ञानोबारा आहे, ते ज्ञानोबारा जाऊन बसले पोटात. एक रामायणातली ओवी इथे लागू पडते, जो उदरी सावावला तो सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप. उदरामध्ये जाऊन सामावले. सावतोबांच्या उदरामध्ये बसले ना, तर तुमच्या उदरात कोण आहे? फक्त फरक येत आहेत, ज्यांना कळलं तो सावता आणि ज्यांना कळलं नाही ते सावता. तरुण तर, तर म्हणजे काय? तर म्हणजे काय या शब्दाचा अर्थ तेव्हाच कळेल तुम्हाला, जो दारू पिलेला नसतो. दारू पिऊन परफेक्ट इंटरप्रिटेशन पाहिजे. अहो त्याच्याशी काही बोलू नका, तो तर आहे. तसं तरुण तर, तूर या अवस्थेमध्ये तर आहे, त्या अवस्थेमध्ये एकरूप झालेला आहे. तरुण तर, तर
हे म्हणले काही निराळेचा अर्थ आहेत. म्हटलं अनुभवातून बघा ना. तारुण्य तर आहे, त्या मुलामध्ये तरुणपण आहे. जेव्हा तारुण होतो तेव्हा मुलगी दिसते. तिथपर्यंत मुली बिली कोणी दिसत नाही. त्याला म्हणून हातात हात गेलतो. अगं का तू आमच्याकडे काय येत नाहीस कमळे? गप्प बस रे पक्या. काय बरं झालं, इथे कमळी सुद्धा असेल एखादी, पक्या सुद्धा असेल, काय हरकत नाही. आता ते मग आता हे बघा, तुम्ही आमच्यात यायचं नाही, मुलांनो तिकडे जा. तारुण्य उफळून येऊ लागलं. तसं ज्ञानोबाराया कधी वृद्ध झालेच नाहीत. आणि तारुण्यातला महान आविष्कार म्हणजेच विरहिणी. शेला काढा का मेचूचा, शेला काढा का मेचूचा, हा दिनू दैवाचा, हा दिनू दैवाचा, सोहळा तो आमुचे मंदिरी गे माये, गुडिया उभवा मकरे श्रृंगारा, भेटी होईल आळिंगी. काय म्हणतायत? आजी शुभलवे लोचनू, हे पहिलं आहे त्याचं. आजी शुभलवे लोचनू हरिके सांगत आहे, शकुन दृष्टी देखिले सुंदर. केव्हा सुंदर? तरुणपणा निर्माण झाल्यानंतर. म्हणून तरुणपणामध्ये ग्रंथ लिहिला गेला. 16व्या वर्षी नाही का? 16व्या वर्षी तारुण्य येतं. तसं परमार्थातलं सुद्धा तारुण्य आलं. एक संस्कृतमध्ये काहीतरी सुभाषित आहे, तितकं काही मला येत नाही. 16 वर्षा गर्धभी अपि भावित, म्हणजे गाढवीन सुद्धा 16 वर्षाची उत्कृष्ट दिसते. क्षमा करा मला, मी आहे ते सांगितलं. तुमच्या कोणाबद्दल बोलायचं कारणच नाही, कारण तुम्ही माणसं आहात. म्हणून 16वं वर्ष धोक्याचं जे म्हटलं ते एवढ्या करता म्हटलं. आणि 16वं वर्ष धोक्याचं आणि 16व्या वर्षी धोक्यातून बाहेर काढलं. काय गंमत बघा ना, पॅरलल बघा ना कसं चाललंय. काय तारुण्य, तारुण्य फुटलं म्हणजे काय? निन्याळ्या संकल्पना उमटणं, निन्याळे सिद्धांत प्रकट होणं, निन्याळे दृष्टांत प्रकट होणं, हे तारुण्य. बरं का? हे घ्यावं, ते घ्यावं, ते घ्यावं, हे तारुण्य. तारुण्याची दृष्टी काय? बरं का? 2 शब्दातला अर्थ कळला. ज्याला कळलं तो सावता, ज्याला कळलं नाही तो सावता. तुमच्या पोटात बसलेला आहे. हे आले ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, आता मोठे हे संस्थापक, वारकरी संप्रदायाचे संस्थापक मेंबर्स. ज्ञानोबाराय मूळ, त्यांना जोडीला नाम, ज्ञान आणि नाम याच्या जोडीला दोघंही संस्थापक. इकडे बघतायत, तिकडे बघतायत, तिकडे बघतायत. सावतबा आतून बोलतोय, हो म्हणू नको, बाग. आता सावतोबाला कळे ना काय करावं. नाही नाही, सावतोबाच्या आतून बोलत होता, तुमच्या आतून कोण भूत बोलतं का? माझ्या प्रवचनाला तुम्हाला कोणी आणलं? कोणी आणलं? चला, अमृतानुभव चालू आहे, चला लवकर चला. काय अमृतानुभव आला की महिना आला की नाही, सगळ्याच्या घरात धांदल असते. बायकांची धांदल, पुरुषांची धांदल, पुरुषांना शिस्त. नवरा बायको येणार असेल तर प्रश्न. मन मंदिरा गजर भक्तीचा.